मॉर्निंग स्टुडंट्स, आज आपण या ठिकाणी BA तृतीय वर्ष गृहविज्ञान विषयाच्या तासिकेसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। BA थर्ड इयरला गृहविज्ञान विषयामध्ये DSC 3 नावाचा जो पेपर आहे त्या पेपरचं टायटल आहे गृहयोजना आणि आंतरसजावट। तर गृहयोजना आणि आंतरसजावट किंवा अंतर्गत सजावट अंतर्गत जे काही चॅप्टर्स येणार आहेत, जे काही प्रॅक्टिकल त्याच्या संदर्भातले राहणार आहे, याबद्दलची एकंदर चर्चा आपण पहिल्या तासिकेमध्ये केलेली आहे। म्हणजे पहिल्या तासिकेमध्ये आपण या पेपरचा सिलेबस काय आहे आणि या पेपरचं प्रॅक्टिकल काय आहे याबद्दल आपण माहिती पहिल्या तासिकेमध्ये घेतली आहे। आजच्या या तासिकेमध्ये आपण गृहयोजना हा जो युनिट पहिला आहे, हा पहिला युनिट आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण गृहयोजनेची प्रस्तावना बघणार आहोत, घराच्या व्याख्या बघणार आहोत आणि घराची कार्य हे 3 मुद्दे आपण आता या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर साधारणपणे घराची प्रस्तावना करताना आपण बघतो की आदी मानव जो आहे, म्हणजे प्राचीन काळात आदी मानव जो आहे तो ऊन, वारा आणि पाऊस यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी निवारा म्हणून गुहेचा म्हणजे डोंगराच्या मध्ये असणाऱ्या कपाऱ्यांचा आणि गुहेचा उपयोग जो आहे तो स्वतःच्या निवाऱ्यासाठी करत होता आणि त्याचं तो आश्रयस्थान त्या ठिकाणी तो टाकत होता। परंतु या नैसर्गिक गृहांमध्ये म्हणजे ऑलरेडी म्हणजे पूर्व तिथे त्या गोष्टी आहेत, म्हणजे जिथे कपारे जे डोंगरामध्ये कपार आहे किंवा एखादी गुहा आहे, हे निसर्गाने प्रदान केलेली ती प्रॉपर्टी जी होती किंवा निसर्गाची जी नैसर्गिक ठेवण होती, त्या ठेवणीचा उपयोग मानवाने आश्रयासाठी केला। परंतु मनुष्याला त्याच्या बुद्धिमत्तेचा म्हणजे त्याच्या बुद्धीचा आणि त्याच्या निरीक्षणाचा फायदा जो आहे तो त्याला झाला की जसं गवत, लाकूड, पाला, काड्या याच्या साहाय्याने त्यांनी सुरुवातीला घर बांधण्यासाठी सुरुवात केली। मग याची घर बांधण्यापेक्षा त्यांनी त्याची झोपडी वजा अशी एखादी बांधलं जाऊ लागलं आणि मग माणसाने अशा घरामध्ये म्हणजे काड्यांच्या, झाडांच्या, झोपांच्या पाला याच्यापासून बनवलेल्या झोपडीमध्ये म्हणजे झोपडी वजा घरामध्ये राहण्याची तात्पुरता आधार म्हणून त्याचा उपयोग जो आहे तो मानव करू लागला। परंतु जेव्हा स्थिर जीवनाला सुरुवात झाली, त्याचं भटकंती ही संपत आली किंवा भटकंती ही संपली आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की आता आपल्याला इथून तिथे जाऊन राहण्याची, नवीन वस्ती तयार करण्याची गरज नाहीये, तर आपण आता एका ठिकाणी सुद्धा वास्तव्याला राहू शकतो। आणि मग त्यामुळे स्थिर जीवनाला त्यांच्या सुरुवात झाली आणि मग वस्ती स्थान म्हणून त्यांना टिकाऊ बांधकाम असण्याची गरज म्हणजे टिकाऊ बांधकामाचं घर असण्याची गरज जी आहे ती मानवाला जाणू लागली आणि दिसली। त्याच्यामुळे माणूस जो आहे तो घर बांधण्याकडे वळाला किंवा घराचं बांधकाम करण्याकडे तो त्या दृष्टिकोनातून पाहू लागला। आता घराचा अर्थ काय किंवा घर म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या घराच्या व्याख्या बघाव्या लागतील। तर या व्याख्येमध्ये सुरुवातीला आपण बघतो की माणसाच्या मूल 3 गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा। म्हणजे निवारा हा जो शब्द आहे हा घराशी संबंधित वापरला जातो, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही। म्हणजे अभ्यासकांनी जेव्हा या गोष्टींकडे लक्ष दिलं तेव्हा अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही शब्दामध्ये एक फरक सांगितला गेलेला आहे आणि तो फरक म्हणजे काय की निवारा म्हणजे असं स्थान की ज्यापासून माणसाला किंवा मानवाला नैसर्गिक आणि मानव निर्मित संकटापासून संरक्षण देणारी जागा म्हणजे निवारा होय। म्हणजे सुरुवातीला मानव गुहेमध्ये किंवा काळ्या कपारांमध्ये, डोंगराच्या कपारांमध्ये राहत होता, तो केवळ आणि फक्त स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ऊन, वारा आणि पाऊस आणि हिंस्त्र पशु जे असतात त्यांच्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ते अशा पद्धतीने नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या वास्तूंचा उपयोग निवारा म्हणून करत होते। परंतु घर ही संकल्पना त्यापेक्षा वेगळी आहे। तर घर म्हणजे काय, तर घर म्हणजे अशी जागा आहे की ज्या ठिकाणी कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र सुखाने राहतात आणि ताणविरहित जीवन त्या ठिकाणी
ते जगतात. म्हणजे स्ट्रेसलेस, म्हणजे कुठल्याही स्वरूपाचा स्ट्रेस जो आहे तो या कुटुंबात राहणाऱ्या एकंदर सदस्यांवरती नसतो आणि शिवाय ते एकमेकांसोबत सुखाचं आणि आनंदाचं आयुष्य ज्या ठिकाणी जगतात त्याला घर असं म्हटलं जातं. म्हणजे निवारा हा शब्द आणि घर हा शब्द याच्यातला मूळ फरक जो आहे तो आता आपण या ठिकाणी बघितला की निवारा म्हणजे फक्त नैसर्गिक संकट आणि मानव निर्मित संकटापासून मानवाने स्वतःचं संरक्षण करण्यासाठी शोधलेली जागा म्हणजे निवारा आणि घर म्हणजे या ठिकाणी सर्व सदस्य एकत्र आनंदी आणि सुखाने जीवन जगतात आणि सोबतच ताणविरहित जीवन म्हणजे कुठल्याही स्वरूपाचं टेन्शन जे आहे ते या लोकांच्या मनामध्ये आणि शरीरावरती राहत नाही. अशा स्वरूपाचं जीवन ज्या ठिकाणी व्यतीत केलं जातं त्याला घर असं म्हटलं जातं. आता या घराच्या आणखी काही लेखकांनी किंवा अभ्यासकांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. तर ह्या बघणं देखील आपल्याला गरजेचं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला साधारणपणे घराची जी कन्सेप्ट आहे ती आणखी चांगल्या दृष्टीने आपल्यासमोर बघता येईल किंवा आपल्याला ती कळण्यासाठी मदत होईल. तर साधारण घराची पहिली व्याख्या आहे निकेल आणि डॉर्सी यांच्या मते घर म्हणजे असे ठिकाण आहे की जिथे कुटुंबाचा प्रत्येक सदस्य ताणविरहित राहतो, त्याला स्व अभिव्यक्ती करण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त होते आणि सामुदायिकरित्या सुखकर जीवन जगण्याची संधी देखील त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मिळत असते. अशी वास्तू किंवा अशी जागा म्हणजे घर होय. म्हणजे निकेल आणि डॉर्सी यांच्या म्हणण्यानुसार की जिथे कुटुंबातील प्रत्येक सदस्य जो आहे तो ताणविरहित राहतो, त्याला स्वतःला अभिव्यक्त करण्याची संधी जी आहे ती त्या ठिकाणी प्राप्त करून दिली जाते आणि सामुदायिकरित्या ते एकत्रितपणे सुखकर जीवन जगण्याची संधी जी आहे ती त्या कुटुंबाच्या माध्यमातून त्या घराच्या माध्यमातून त्या व्यक्तीला मिळत असते आणि अशी वास्तू म्हणजे घर होय असं निकेल आणि डॉर्सी यांच्या म्हणण्यानुसार आहे. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या आहे सर एडवर्ड कोक यांची. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीला आपलं घर एक गडी किंवा किल्ल्यासारखं वाटत असतं. तसेच ते दुखापत हिंसेसारख्या घटनांच्या वेळी सर्व प्रकारची सुरक्षितता प्रदान केली जाते. म्हणजे की प्रत्येक व्यक्तीला आपलं घर जे आहे ते एखाद्या गडीसारखे किंवा किल्ल्यासारखे वाटत असते की जेणेकरून कुठल्याही प्रसंगाची दुखापत होणार असेल तर त्यापासून त्याचं रक्षण करण्यासाठी त्याला ही वास्तू म्हणजे घर जे आहे ते त्याला त्या ठिकाणी मदत करत असते, सुरक्षितता प्रदान करत असते. त्याच्यानंतर